चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। सगळ्यांचं मनापासून स्वागत। सुरुवातीलाच आज रविवार सकाळ आहे, गोड बातमी आपल्या सगळ्यांना देण्याचा सोहळा, याचा आनंद मला वाटतोय की या ठिकाणी अनुभवी असलेले एक माजी नगरसेवक ईश्वर तायडेजी आणि माजी नगरसेविका सौ आकांक्षा शेट्टीजी, या दोघांचंही सन्मानपूर्वक भारतीय जनता पक्षामध्ये मी जाहीररित्या स्वागत करतो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सुद्धा पक्षात प्रवेश आणि स्वागताची भूमिका मांडतो। विशेष तर हे आहे की तायडेजी आणि आकांक्षाताई यांनी उबाटा शिवसेनेला त्याग करून, उबाटा शिवसेनेला बाजूला सारून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला। याचा अर्थ स्पष्ट आहे की मुंबईच्या विकासाची कास, आस आणि प्रयत्न करणाऱ्या माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाला आणि मुंबईकरांच्या मनामध्ये खोलवर ज्यांचं नेतृत्व 100% रुजलेलं आहे, त्या पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी आपणवलंय आणि उद्धवजींच्या नेतृत्वाला बाजूला सारलंय। आज अजून एक योगायोग नाही पण चांगला क्षण आहे, तो म्हणजे आकड्यांनी सांगायचं झालं तर, खरं तर तेही आकड्यांचा खेळ हा कधी कधी त्याला स्टॅटिस्टिकल लाय असाही असतो, पण मूर्त स्वरूपात आकड्यांचं सांगायचं झालं तर आज मुंबईकरांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाने मूळ शिवसेना उबाटा यांच्या मुंबई महानगरपालिकेतील आकड्याला आम्ही पार करून नंबर 1 चा पक्ष मुंबईतला त्या अर्थाने झालोय, असा आमचा दावा आहे। याचं कारण मूळ आकडे काय सांगत होते ते नंतर बदलले। आम्ही 84 ते 82, त्यानंतर 2 सहकार्याने आमच्यात पक्ष प्रवेश केला। काँग्रेस सोडून अंधेरीतला अण्णा आणि मलबार हिलमधल्या एका नगरसेवकाने, आमच्या मित्राने, आम्ही 84ला झालो आणि आता आकांक्षाताई येऊन आम्ही आता त्यांच्या वर मूळ आकड्याच्या गेलो आणि नंबर 1 चा पक्ष मुंबईतला मुंबईकरांच्या आशीर्वादाने आम्ही झालेलो आहोत। खरं तर त्याच्याबरोबर ईश्वरजी, आमच्या घाटकोपरमधल्या ज्या ताई, मतेताई, ही सगळी आमच्याबरोबर जोडली गेली आहेत, पण ती त्या अगोदरच्या काळातले नगरसेवक आहेत। असा आकडा आमचा 100 पर्यंत त्या ठिकाणी लवकर गेलाच आहे आणि म्हणून जसं मुंबईमध्ये हा शब्द परवलीचा आहे, विशेषतः मूळ मुंबईकराला ते माहिती आहे, तो म्हणजे ज्या इमारती दुर्दैवाने इमारतीत राहणाऱ्यांसाठी, मी राजकीय हेतूने म्हणतोय, त्यात तो राजकीय हेतूने घ्या, तो म्हणजे परवलीचा शब्द आहे डेंजरस अँड डिलॅपिलेटेड, म्हणजे धोकादायक आणि जीर्ण। उबाटा शिवसेनेची मुंबईतली हालत ही धोकादायक आणि जीर्ण झालेली आहे, डेंजरस अँड डिलॅपिलेटेड। धोकादायक यासाठी कारण मुंबईकरांच्या विरोधी, मुंबई सणांच्या विरोधी, हिंदुत्व विरोधी, बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधी भूमिका घेतल्यामुळे ते डेंजरस आहे, धोकादायक आहे।
आणि जीर्ण या अर्थाने की त्या आता जहाजामध्ये कोणी राहूच पाहत नाही आहे. आणि म्हणून ज्या जहाजात कोणी राहत नाही सगळे या भूमिका ज्या घेतलेल्या आहेत त्यामुळे स्वतःहून बाजूला जात आहेत. म्हणून धोकादायक आणि जीर्ण हेच वर्णन उबाटा सेनेचं होईल. मोठ्या प्रमाणात उबाटाचे काही लोकप्रतिनिधी आज पहिला अंक आम्ही त्यातला टाकलाय. जरा नाट्यक्षेत्र आणि सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे त्यामुळे 3 अंकी नाटकातला पहिला अंक आज तायडेजी आणि आकांक्षाताईंच्या रूपानं आपण पाहिलाय. जे तुमच्या मनात आहे समोरच्यांच्या मनात धडकी भरलेला आहे तो दुसरा अंक काही दिवसात बघूच. आणि तिसरा अंक समारोप. पण आमची भूमिका तीच आहे. मुंबई, मुंबईकर आणि मुंबईचा विकास. मुंबई, मुंबईकर, मराठी माणूस, मुंबईचा विकास आणि देशहित याच्याशी 1% आम्ही प्रतारणा करण्याचा मुद्दाच नाही. कार्यपद्धती आमची ठरली आहे देव, देश आणि धर्मासाठी. या कार्यपद्धतीवर आम्ही काम करू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात काल ज्याचा उल्लेख काल नाही परवा केंद्रीय गृहमंत्री अमित भाईंनी केला, मुंबईच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाने आणि आमच्या सरकारने मुंबईत 7 लाख कोटीच्या विकास कामांची सुरुवात केली आहे. आणि म्हणून नम्रतेने सुद्धा आव्हान आहे, महाविकास आघाडीतल्या लोकांना आव्हान आहे, तुम्ही काय केलं सांगा किंवा चर्चेला या. आणि ज्यावेळेला मी जीर्णावस्था धोकादायक बरोबर म्हणली त्यावेळेला उबाटा सेनेतून 50 नगरसेवक आमच्या मित्रपक्षाबरोबर अगोदर गेलेच आहेत. आणि त्यामुळे आता मुंबईकरांची सेवा या एकाच मुद्द्यावर आम्ही पुढे काम करत राहू. तात्पुरता मला एवढंच सांगायचं आहे. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. मुंबईकरांची सेवा करण्यासाठी 2 मित्रपक्षांमध्ये जास्त स्पर्धा लागली की कोण जास्त सेवा करेल? अधिकाधिक नगरसेवक पक्षात घेऊन ही स्पर्धा दिसते. सेवेची स्पर्धा ही समाजाला, शहराला, राज्याला, मुंबईकरांना हिताची आहे. आणि सेवेच्या स्पर्धेत आम्ही दोघं एकत्र आहोत. तुमचा पहिला अंक दिसतोय पालिका निवडणुकीत गटावरती नगरसेवक तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. मात्र येणाऱ्या काळामध्ये दुसरा अंक उबाटा सेनेमधला कोणी बडा नेता पालिका निवडणुकीत चढवत भाजपमध्ये येईल का? त्या स्वरूपाचे काही प्रयत्न सुरू आहेत का? आता पहिल्या अंकाचा रंगमंचाचा पडदा उघडला आहे. दुसरा अंकाचा पडदा उघडेपर्यंत थांबा. पण दुसरा अंक पण तितकाच दमदार, तडफदार हा पद्धतीचा असेल. या सगळ्या प्रयोगाचं नेतृत्व कोण करते आणि याची सगळी रचना कोणाच्या हातात आहे? आम्ही सामूहिक नेतृत्वावर चालणारे लोक आहोत. नेतृत्व देवेंद्रजींचं आहे, सहकलाकार आम्ही सगळे आहोत. आज सेनापतींसमोर बॅनर लागलेला आहे ठाकरे यांचा आणि पुन्हा येणार ठाकरे सरकार असा हे आशयाची बॅनर आहे. स्वप्नांवर आम्ही अजूनही GST लावलेलं नाही. त्यामुळे ज्यांना स्वप्न बघायचे आहेत त्यांना राहू द्या. स्वप्न झोपेत बघणारी लोक आहेत त्यांना आम्ही GST माफ करू. नक्की स्वप्न बघा. शिंदे सरकार सत्तेत आलं तेव्हा हां शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर करताना गुवाहाटी आणि कामाख्या देवीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा आरोप झाले. सरकार कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आलं असं देखील म्हणतात. आज ठाकरे गटाचेच काही लोक कामाख्या देवीला दर्शनाला जातात आणि महापालिकेत आमची सत्ता येऊ दे यासाठी नवस करतात. खरं तर राजकारणामध्ये ईश्वरी शक्ती, देव, देवी, दैवत्व आणू नये.
कारण त्या ज्या शक्ती आहेत ज्यांना आम्ही शक्तीपीठच म्हणतो आणि मानतो सुद्धा, त्या सर्व मानवजातीचं सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी आहे. आणि म्हणून त्याही वेळेला उभाटा सेनेने आणि विशेषतः संजय राऊत यांनी कामाख्या देवी आणि मंदिर आणि शक्तीपीठ याबद्दलचा उल्लेख किंवा त्याची मांडणी ही त्यावेळेला आमचं म्हणणं होतं योग्य नव्हती. सुबुद्धी सगळ्यांना मिळावी. कोणाला कामाख्या देवीला जाऊन मिळत असेल तर त्यांनाही सुबुद्धी मिळावी असं आम्ही म्हणू. ठाकरे गटातली अस्थिरता सातत्यानं समोर येते. मोठी फूट 3 वर्षांपूर्वी पडली. आज नगरसेवक सातत्यानं पक्ष सोडून जात आहेत. जे आता आमदार राहिले त्यामधले एक आमदार आहेत भास्कर जाधव यांनी असं म्हटलंय काल जे 24 तासच्या बोलत की जी फूट त्यावेळेला शिवसेनेत पडली ती उद्धव ठाकरेंना रोखता आली असती, परंतु त्यांनी ती रोखली नाही. त्यामुळे पक्षाची खरं शकलं जाईल असं त्यांनी म्हटलं. बघा, भास्करराव माझे व्यक्तिगत मित्र आहेत. भास्करराव कोकणातले आमच्या एक वरिष्ठ आमदार आहेत. भास्कररावांचा विधानसभेतला अनुभव दांडगा आहे. भास्कररावांचा प्रथा परंपरेवरचा अभ्यास योग्य आहे. भास्कररावांचा विधानसभा नियमावलीतली काटेकोरपणाच योग्य आहे. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर मी ऐकलं नाही, पण भास्करराव तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणाले असतील तर भास्करराव असे का म्हणाले? खरं तर कंसात हे उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाच्या गावातच नाही आहे, पण तरी म्हणतो आत्मचिंतन त्यांनी करावं. इकडं उभाटातल्या अनेक नेते तुमच्या पक्षप्रवेश करतायत, शिंदे सेनेत पक्षप्रवेश करतायत. दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतायत की जर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती भाजपाने ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा आम्ही नामोनिशान संपूर्ण राज्य संपवून टाकू. मुळामध्ये आम्ही कोणाला संपवायला, कोणाला अपमानित करायला, कोणाला नष्ट करायला राजकारणात आलेलोच नाही. स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते, स्वतःच्या पक्षातील समर्थक आणि उरले सुरलेले स्वतःच्या पक्षातील नेते आणि स्वपक्षाला मत देणारा मतदार हा आता टिकत नाही म्हटल्यावर तो टिकवण्यासाठी दरवेळेला स्वतःचा परिवार, ब्रँड आणि सिंपती ही क्रिएट करण्याची ही वाक्य उद्धव ठाकरेंची आहे. स्वतःबद्दल आणि स्वतःच्या पक्षाबद्दलची जीर्णावस्था अजून रोखली जाऊ नये किंवा रोखली जावी म्हणून त्यांचा केलेला केविलवाना प्रयत्न म्हणजे ही आम्हाला कोणी संपवू पाहत आहे, कोणी ब्रँड संपवू पाहत आहे, ह्याच्यासाठी भाजपचा जन्म नाही. भारतीय जनता पक्षाचा जन्म प्रखर राष्ट्रवाद हिंदुत्ववादी विचारासाठी आहे. मुंबईत आमचं कार्य मुंबईकरांच्या सेवा आणि विकासासाठी आहे. आम्हाला संपवायचं असेल तर तो भ्रष्टाचार संपवायचा आहे, मुंबईकरांवरचा अन्याय संपवायचा आहे, मुंबईकरांच्या विरोधात भूमिका ज्या घेतल्या जातात त्या भूमिका संपवायच्या आहेत. आमचं व्यक्तिगत कोणाशी भांडण नाही. हिंदी भाषेवर बॅनर लावलेले आहेत. ज्या ठिकाणी पहिलीपासून जी भाषा, तिसरी भाषा हिंदी किंवा अन्य भाषा आहे, त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मुंबईमध्ये मराठी भाषेवरती तुम्ही अन्याय करताय आणि परप्रांतीयांना मराठी शिकवण्याच्या ऐवजी तुम्ही इकडच्या लोकांना हिंदी भाषा सक्तीची करताय. आणि त्यांनी असं देखील म्हटलंय काय हे सरकार आहे. याच्यावर मी उद्या बोलेन. सविस्तर बोलायचं मला. त्या सविस्तर विषयामध्ये त्या विषयातला सुद्धा योग्य पर्दाफाश मी उद्या करेन. उद्या तुम्ही नक्की या. आज हा पक्षप्रवेश, या मुंबईकरांची सेवा यातला असलेलं आमचं अभियान, महायुती म्हणून आमची विजयाकडची घोडदौड आणि तात्विक दृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्या भाजप आज मुंबईतला नंबर 1चा पक्ष मुंबईकरांच्या आशीर्वादाने झाला. ईश्वर तायडेजीने आकांक्षाताईचा प्रवेश आणि या टप्प्यातला नाटकाचा पहिला अंक इथपर्यंत आपण मर्यादित राहूया.
मी पत्र लिहिलेलं नाही, मी बैठक घेतलेली आहे. वांद्रे कुर्ला हा जो दोन्हीकडची स्टेशन्स आहेत, स्थानक आहेत, त्याला रेल्वेने जोडला जाण्याचा प्रस्ताव बरीच वर्ष प्रलंबित होता. तो काही अंशी नंतर बदलला. त्यानंतर बदललेला सुद्धा रद्द झाला. रद्द करण्यामागचं कारण मेट्रो दोन्ही स्टेशनला आम्ही जोडू असा अहवालात दिला. त्यानंतरही दोन्ही स्टेशन्स मेट्रोने जोडल्या गेले नाहीत. हा विषय एक सामाजिक चळवळ करणारे अनिल गलगल यांनी माझ्या निदर्शनात आणला. त्या विषयात रेल्वे, वेस्टर्न, सेंट्रल, मेट्रो, MMRCL, MMRD, BMC या सगळ्यांची संयुक्त बैठक मी घेतली. दोन्ही स्थानकांवर होणारी गर्दी आणि मुंबईकरांची आवश्यकता पाहता या निर्णयाला पुनर्जीवित करणं आवश्यक आहे. मेट्रोने तर मेट्रोने, रेल्वेने तर रेल्वेने काहीतरी जोडणी करणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भातला अहवाल मला द्या असे निर्देश मी पालकमंत्री म्हणून बैठकीत दिले आणि माननीय मुख्यमंत्र्यांसमोर तो अहवाल आम्ही ठेवू, कारण मुंबईकरांची सेवा हेच आमचं ब्रीदवाक्य आहे. काय कुठलं मला वाटतं आदित्य ठाकरे आम्ही नालेसफाईची पाहणी करताना ज्या वेळेला थेम्स नदीच्या किनारी बसले तिथे त्यांना एक चष्मा मिळाला आहे. त्या चष्म्यामध्ये त्यांना असत्य, खोटं, विपर्यास आणि सततचं खोटं एवढंच दिसतं. आणि म्हणून अशा कुठल्याही मराठी नाट्यरंगभूमीच्या स्मारकाचा प्रस्ताव रद्दबातल केला हे असत्य त्या चष्म्यातून बोलतायत आणि खोटं बोलून मतं मागणं याच्यावर विजय मिळेल हा त्यांचा विश्वास दिसतोय. ते खरं होणार नाही असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. मला पूर्ण माहिती नाही की अधिकारी का गेले होते, कशासाठी गेले होते, पण माझा मूलभूत प्रश्न आहे, जी पेपरमधल्या बातम्या मी वाचल्या, कोणीतरी तक्रार केली, त्याची पाहणी करायला गेले, कार्यपद्धती म्हणून ठीक आहे, पण त्यांच्या घरात वन खात्याचा संबंध काय? शाहरुख खान यांचं घर त्यांना पुनर्विकसित करायचं असेल आणि ते कायद्यात असेल तर तिथे अधिकाऱ्याने आत घुसायची गरज काय? आणि म्हणून याची मी संपूर्ण माहिती घेणार आहे आणि केवळ कोणाला नाहक त्रास होऊ नये. चूक असेल तर जरूर लक्ष द्यावं, पण नाहक त्रास शाहरुख खान किंवा कोणालाच होऊ नये आमची भूमिका आहे. देखिए, इसकी पूरी जानकारी मुझे पता नहीं है, मैंने ली भी नहीं है, लेकिन जो न्यूज़पेपर में मैंने पढ़ा है उससे मेरा जो आकलन हुआ है उसमें सीधा सवाल मेरा है कि जो बंगला और बिल्डिंग थी शाहरुख खान का घर, तो उसमें फॉरेस्ट वाले जाने का मतलब कहाँ आता है? कोई गलती है तो अलग विषय है, उसकी नोंद या जिम्मेदारी ली जा सकती है, लेकिन किसी के तकरार पर या अननेसेसरी शाहरुख खान या किसी को भी मुंबई में और महाराष्ट्र में तकलीफ न दी जाए, ये हमारी भूमिका है. आज आपके आगे पक्ष प्रवेश हुआ, आपने कहा आज ये पहला अंक है. अब क्योंकि बीएमसी में सबसे बड़ी पार्टी आप बनकर आए, एक सवाल उठा कि जब टिकट बंटवारा होगा तो क्या प्राथमिकता उन कार्यकर्ताओं को दी जाएगी जो सालों से मेहनत कर रहे हैं, या फिर जो 2-3 अंक बाकी आपके उनको भी दी जाएगी? बात बहुत स्पष्ट है. उद्धव ठाकरे जी की पार्टी की अवस्था, मुंबई वासियों को जो शब्द रोजमर्रा के जीवन में
मालूम है, पता भी है और उसके बारे में उनको जानकारी भी है। वो शब्द यानी डेंजरस और डिलैपिलेटेड, धोखादायक और जीर्ण, इस प्रकार की अवस्था उद्धव ठाकरे जी के पार्टी की मुंबई वासियों ने की है। मैं डेंजरस इसके लिए कह रहा हूं क्योंकि उनके पार्टी की सभी भूमिकाएं ये मुंबई वासियों के खिलाफ है, महाराष्ट्र के त्योहारों के खिलाफ है, हिंदुत्व के खिलाफ है और बाला साहेब ठाकरे जी के विचारों को त्याग कर है। वो डिलैपिलेटेड यानी जीर्ण इसके लिए है क्योंकि सभी लगभग कॉरपोरेटर्स, एमएलए, प्रमुख नेता, पदाधिकारी उनके दल को छोड़कर जा रहे हैं और इसके कारण उनके पार्टी का वर्णन मुंबई में डेंजरस और डिलैपिलेटेड, धोखादायक और जीर्ण इस प्रकार का कर सकते हैं। आज बहुत आनंद की बात है, हमारे पार्टी में ईश्वर तायडे जी जो 2 टर्म से नगर सेवक रह चुके हैं और आकांक्षा शेट्टी जी वो अभी 1 टर्म की और प्रभाग समिति अध्यक्षा भी थी। इन दोनों ने उद्धव जी की पार्टी को त्याग कर देवेंद्र जी के नेतृत्व में, मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी का विचार अपनाकर मुंबई की सेवा और हिंदुत्व के लिए राष्ट्रभक्ति को परमोच्च मानकर भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया। तार्किक स्वरूप में, वैसे तो इसमें बाद में बदलाव हुए। आज भारतीय जनता पार्टी मुंबई की उस आंकड़े को ले चुनाव के 2017 के तो नंबर 1 की पार्टी बन चुकी है। मुंबई वासियों का हम धन्यवाद देते हैं। हमारे में और उबाटा सेना में अंतर 2017 के चुनाव में 84 में वो, 82 पे हम थे। वैसे तो 84 में से 50 लोग वैसे हमारे पत्र पक्ष में गए, फिर भी मान लो 2017 के आंकड़े लेना है तो भी आज हम 84 क्रॉस करके 85 बन चुके हैं क्योंकि 82 के बाद मलबार हिल के एक नगर सेवक साथी और अंधेरी पूर्व के एक नगर सेवक साथी वो जुड़ गए और आज आकांक्षा तक जुड़ गई। तो इसके लिए अब मामला भी स्पष्ट हुआ, युद्ध का मैदान भी स्पष्ट हुआ और मुंबई वासियों के सेवा में महायुति का विजय होना ये भी स्पष्ट हो चुका है। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।